काठेवाडी गावात आलं असता मला ही पार्टी अनेक घरांवर बघायला मिळाली। सध्या राजकीय वातावरण कसं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन वेगळे गट झालेले आहेत आणि आपलं समर्थन कोणाला हे व्यक्त करणारी ही पार्टी अनेक घरांवर बघायला मिळते, ज्याच्यावर लिहिलंय दादा वहिनी हे तुमचंच कुटुंब, आम्हीच इथले उमेदवार। तर आता ह्याच्या मागचं नेमकं रहस्य काय आहे आपण इथे जाणून घेऊयात, हे घर ज्यांचं आहे त्यांच्याकडूनच। सर, आपण ही पार्टी का लावली आहे घरावर? हे पार्टी लावण्याचं मुख्य कारण म्हणजे आदरणीय अजितदादांना आणि सुनेत्रा वहिनींना असं कुटुंबात एकटं पाडलं जातं की सगळं कुटुंब एका बाजूला आहे आणि हे दादा आणि वहिनी हे दोघच एका बाजूला आहेत। हा जो संदेश चुकीच्या पद्धतीने दिला जात आहे, त्यासाठी आम्ही अजितदादांच्या आणि सुनेत्रा वहिनींच्या समर्थनात ही पार्टी लावली आहे। ह्यातून एकच सांगायचं आहे आम्हाला की आम्ही पूर्ण काटेवाडीकर आणि पूर्ण बारामती हे अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी यांचंच कुटुंब आहे। आम्ही म्हणजेच त्यांचं कुटुंब आणि ते म्हणजेच आमचं कुटुंब। त्यामुळे दादा आणि वहिनी ह्या एकट्या नाहीत, हे संपूर्ण काटेवाडी गाव आणि संपूर्ण बारामती हे अजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आणि हेच आमचं कुटुंब आहे। पण आता आपलं समर्थन अजितदादांना आहे याची कल्पना बऱ्यापैकी त्यांनाही असेल किंवा तुमच्या आसपासच्यांनाही असेल, मग पार्टी का म्हणून लावावी वाटली? आम्ही आता प्रत्येक जण तरी काय असं जाऊन व्यक्त होऊ शकत नाही। आमच्या मनातील ज्या भावना होत्या ते प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन सांगू शकत नाही, पण मनातील भावना आम्ही आमच्या घरावरती व्यक्त केल्या पार्टी लावून, की जेणेकरून बाहेरून कुणी आलं, कुणी पाहुणे आले, बाहेरचे आले किंवा कुणी मतदार मागायला आले किंवा कुणी आले व्यक्ती, तर त्यांना ते दिसावं आणि ते न सांगता ते व्यक्त होतोय असं आम्हाला एक पाठिंब्याचं आम्हाला ते नेमप्लेट लावावं वाटली मनापासून। असे भरपूर घरं आहेत ज्या घरांवर ही पार्टी लागली आणि त्यांचा पाठिंबा दादा वहिनींनाच आहे। पण या गावामध्ये फक्तच दादा वहिनींना पाठिंबा आहे असंही काही नाही। या गावामध्ये अजूनही अनेक परिवार आहेत ज्यांचं म्हणणं आहे की नाही, साहेब आणि ताईंनाच आमचं मत जाणार। त्याच्यामुळे इथे जे मतदान होणार आहे आणि कोण येणार आहे ह्या गोष्टीची धाकधूक कायम शेवटपर्यंत राहीलच, पण जो सामना असेल तो चुरशीचा असेल याच्यात काही वाद नाही।